सेवे लागी सेवक झालो सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवक झालो सेवे लागी सेवक झालो मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर तेथील मोकाशी उभासे विटेवर पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागा तीर बोलती साधू संत जीवा वाटे हुरहुर तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा प्रस्तुत प्राप्त समयी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग पैठणचे सुप्रसिद्ध साधू शांती ब्रह्मसंत श्रेष्ठ श्री एकनाथ महाराज यांचा हा 4 चरणाचा किंबहुना ध्रुवपदासह 5 चरणाचा अत्यंत महत्वाचा असा हा अभंग सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल आज या असणाऱ्या रेणुका मातेच्या सानिध्यामधील परमपावन भूमीमध्ये आपण ज्या ठिकाणी उपस्थित आहोत उपस्थित राहण्याचं कारण सर्वांना ज्ञात आहेत. परमार्थ प्रेमी हरिभक्तीपरायण वैकुंठवासी श्री बाबूराव सजन देशमाने आमचे असणारे बाबूराव बाबा यांना आपल्यामधून जाऊन 1 वर्षाचा कालखंड व्यतीत झालेला आहे आणि त्यांचा असणारा हा प्रथम वर्ष श्राद्धाचा म्हणा प्रथम पुण्यस्मरणाचा असणारा हा कार्यक्रम या ठिकाणी ही सेवा माझ्याकडे आलेली आहेत. निश्चितच बाबूराव बाबा हे अतिशय धन्य हे त्यांचं जीवन आहे. ज्या कालखंडामध्ये त्यांनी आपला देह ठेवला हा कालखंड बरोबर अगदी पंढरपूरच्या वारीचा कालखंड आहे. ही सर्वात महत्वाची गोष्ट. आणि अशा कालखंडामध्ये देह ठेवल्यानंतर सुद्धा 1 वर्ष व्यतीत झाल्यानंतर सुद्धा एवढी चांगल्या पद्धतीची साधक मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत. ही साधक मंडळी जी आहेत ही वारकरी मंडळी जी आहेत ही कुठे आणि कोणाच्याही कार्यक्रमाला जायला तयार नाही. हे जास्तीत जास्त त्याच ठिकाणी जातात. चांदवड तालुक्यामधली मंडळी मी बघितलं की ज्या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक चांगलं वारकरी अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व असेल आणि म्हणून एवढा असणारा हा चांगल्या पद्धतीचा साधक वर्ग असेल भजनी मंडळी या ठिकाणी आहेत. ही सर्व उपस्थित झालेली आहेत. सर्वांच्या सानिध्यामध्ये अतिशय सुंदर पद्धतीची असणारी गायक वादक मंडळी सर्वांच्या उपस्थितीमध्ये सुंदर साऊंड सिस्टीम सुद्धा अतिशय सुंदर. सुरुवातीला जरा कर्कश वाटली पण अतिशय सुंदर. त्यांना त्याचं ज्ञान आहेत निश्चित. एक तर लॉन्समध्ये आवाज थोडासा घुमतो म्हणून या दृष्टिकोनातून अतिशय सुंदर पद्धतीनं त्यांनी हे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. सर्वांना कोटी कोटी प्रणाम करतो. या अभंगावरचं हे माझं याच परिसरामधलं 3रं कीर्तन आहे. हाच अभंग मी जवळच कीर्तनाला घेतला होता. त्याच्यानंतर दिंडीत पण 2रं कीर्तन केलं. यूट्यूबला हे तुम्हाला दोन्ही कीर्तन याच्यावरती ऐकायला मिळतील.
आजचं हे तिसरं चिंतन याच्यावरती मांडतोय. विठ्ठल 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 विठ्ठल. हो सजनो, खऱ्या अर्थाने संत वचनाशिवाय जीवाच्या जीवनामध्ये पाठीमागे लागलेला जो जन्म आणि मरणाचा जो प्रपंच आहे तो संत महात्म्यांच्या असणाऱ्या सद्वचनाशिवाय दूर होऊ शकत नाही. साधू संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर संत महात्मे या जगतामध्ये कशासाठी आले? हे एकंदर सिक्का पाठविलाय हे आलो म्हणे तुकाने नामाचा धार, आलो म्हणे तुकाने नामाचा धार, आलो म्हणे तुकाने नामाचा धार, आलो म्हणे तुकाने नामाचा धार. तुका म्हणे माझा धाडीने निरोपा, मार्ग हा सोपा सुखरू, मार्ग हा सोपा सुखरू. तुका म्हणे माझा धाडीने निरोपा, मार्ग हा सोपा सुखरू, मार्ग हा सोपा सुखरू. आणि वैकुंठवासी, आणि वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची, आलो याची कारणाची. बोलिले जे ऋषी सासर बोलिले जे ऋषी सासर भावे वर्ता, बोलिले जे ऋषी सासर भावे वर्ता, बोलिले जे ऋषी सासर भावे वर्ता. हो तुकोबाराय या विश्वामध्ये आले निश्चित काहीतरी कारण घेऊन जन्माला आले. काही माणसांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर त्यांचं जीवन हे फोल असतं, त्यांचं जीवन हे व्यर्थ असतं, त्यांच्या असणाऱ्या शब्दाला सुद्धा कुठल्याच प्रकारची किंमत नसते, नाही का? आणि म्हणून संत महात्म्यांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर ते विश्वामध्ये येत असताना निश्चित अशा पद्धतीनं काहीतरी कार्य करण्यासाठी, जगताचा उद्धार करण्यासाठी संत महात्मे या विश्वात आलेले. म्हणून तुकोबारा सांगतात, मी स्वतःहून पण आलो आणि मला पाठवलं पण. तुका म्हणे मज धाडिले निरोपा, निरोप सांगण्यासाठी भगवान परमात्म्यानेच काय केलेलं आहे तर तुकोबारायांना पाठवलेले आहे. कोण तुकोबाराय? तर तुकोबारायांचा विचार करत असताना खऱ्या अर्थाने ज्या संत महात्म्यांशिवाय जीवाचं कल्याण नाही अशा संतांमध्ये अग्रगणी असणारे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय. आणि म्हणून इथं आल्यानंतर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबाराय यांनी प्रथमतः आपल्या जीवनामध्ये साधकीय अवस्था जी आहेत ती प्रथमतः अंगीकृत केली. साधना सोडून जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारांचं जीवन आपल्याला पाहायला मिळत नाहीत. त्यांच्या चरित्राचे काही टप्पे केलेले आहेत, मला तिकडे जायचं नाही. परंतु एकंदर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारांच्या जीवनामध्ये साधना साधना आणि साधना. सजनो, या साधनेमध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारांनी स्वतः साधना केली आणि ही साधना करून आत्मकल्याणाच्या स्थितीला प्राप्त झाले आणि जगताला सुद्धा तो आत्मकल्याणाचा मार्ग मिळावा म्हणून एवढ्यासाठी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी उभं आयुष्यभर आपलं जे शरीर आहे, उभं आयुष्यभर आपलं असणारं जे आयुष्य आहे ते झिजवलं, ते फक्त जगत कल्याणासाठी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हो, मग तुकोबारायांनी जगत कल्याणासाठी एवढं आपलं आयुष्य झिजवलं. पण खऱ्या अर्थाने जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांच्या जीवनाचा 100% जो मतितार्थ होता तो समाजाला कळाला का? नाही, मला वाटतं तो समाजाला कळालेला नाही. आजही तुम्ही पहा, या जगामध्ये आत्मस्थितीला प्राप्त होण्याच्या दृष्टिकोनातून कीर्तनासारखं दुसरं साधन नाही बरं का. एकमेव साधन या जगतामध्ये उरलेलं आहे ते म्हणजे कीर्तन.
आणि असं असताना या कीर्तनाचा सुद्धा दुरुपयोग केवळ टाइमपास साठी जर होत असेल तर मला वाटतं संत महात्म्यांचे शब्द आणि संत महात्म्यांचे वचन जगाला अजूनही कळालेले नाही. ठीक आहे, कीर्तनही होतील, गायनही उत्कृष्ट होईल, वादनही उत्कृष्ट होईल, लोक पण माना डोलवतील, हसतील, रडतील, सगळ्या गोष्टी होतील, पण आत्मउद्धार होईल म्हणून सांगता येत नाही. सज्जनो, संत महात्म्यांच्या जीवनाचा उद्देश जर काय असेल, फक्त आत्महित, आत्महित आणि आत्महित. मग बघा, खऱ्या अर्थाने संत महात्म्यांनी ही जी वचनं आहेत जगत कल्याणासाठी वापरली, परंतु खऱ्या अर्थाने जगतावरती त्याचा परिणाम झाला म्हणून म्हणता येत नाही विठ्ठल विठ्ठल हो. मग जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायने जगताच्या उद्धारासाठी आपल्या मुखामधून जी वचनं काढली ती वचनं समाजाला समजली असं म्हणता येत नाही. आणि जर समजली असती तर तुकोबराय असे म्हटलेच नसते, किती सांगू तरी नायकती बटकीचे पुढे शिंदळीचे पुढे किती सांगू तरी नायकती बटकीचे पुढे शिंदळीचे पुढे बटकीचे. आता हा बटकीचा शब्द सुद्धा सामान्य नाही बरं का, ही सुद्धा एक प्रकारची शिवीचे महाराज. पण काहींना शिव्यांचं सुद्धा काहीच वाटत नाही त्या ठिकाणी का. मला वाटतं ते ड्रायव्हर लोक नाही का, गाडी चालवत असताना त्यांचा पहिला जे हरी शिवी देऊनच असतो बरं का. त्यांचा जे हरी दुसरा नाहीच, एकमेकाला शिवी दिल्याशिवाय ते बोलतच नाही आणि त्याच्याशिवाय त्यांना बरं सुद्धा वाटत नाही. सजनो, ध्यानात ठेवा, हे शब्द सोपे नाही. किती सांगू तरी नायकती बटकीचे पुढे शिंदळीचे रडतील. सजनो, जर संत वचनांकडे आपण जर दुर्लक्ष जर केलं तर आपल्या जीवनामध्ये रडल्याशिवाय मार्ग दुसरा राहणार नाही. एक दिवस रडावं लागेल आपल्याला संत महात्म्यांची वचनं जर आपण ऐकली नाही तर. म्हणून सजनो, संत महात्म्यांचा हा जो उपदेश आहे, हा उपदेश प्रत्येकाने ऐकून आपल्या जीवनामध्ये आचरणात आणायचा आहे. बघा, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायने अगोदर आपल्या जीवनामध्ये जी आत्मस्थिती होती त्या आत्मस्थितीकडे जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांची स्थिती तितकीशी नव्हती. कारण का, पहिलं जे जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्राचा पहिला टप्पा जर पाहिला तर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये व्यापार केला, उद्योगधंदा केला. आणि नंतर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबरायांना कळालं की या सगळ्या प्रकारच्या गोष्टीमध्ये कुठल्याच प्रकारचं स्वारस्य नाही. हे कशामुळे कळालं? बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती, बैसता संतांचे संगती. कळो आले कमळापती, कळो आले कमळापती, कळो आले कमळापती. आपली कोणी संगतीमध्ये गेल्यानंतर मगच आपल्या लक्षात येतं
बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती. आपली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. सजनो, चित्तामध्ये हा निश्चय काय झाला पाहिजे? दृढ झाला पाहिजे, दृढ. आपल्याकडे निश्चय पण होतो, पण आपला निश्चय मात्र सिद्धीला जात नाही. विठ्ठल विठ्ठल. जगन्नाथांना पवार एक सुंदर उदाहरण सांगायचे बरं का. एका व्यक्तीने असं ठरवलं की आपल्या जीवनामध्ये आता इथून पुढं हॉटेल मधलं काहीच खायचं नाही. ठरवलं त्या, काहीच खायचं नाही हॉटेल मधलं. नको बाबा, आपल्याला अन्नामध्ये काही दोष सांगितलेले आहेत, नैमित्तिक सांगितलेले आहेत, स्वभाव दोष सांगितलेला आहे, आश्रय दोष सांगितलेला आहेत. त्यापैकी अन्नामध्ये हा दोष कशामुळे निर्माण होतो? तुकोबरा सांगतात, पायरवे अन्न सुखनिधी ते मिष्टान्न. बघा, जर अन्न आपल्या दृष्टीने जर पायरवलं गेलं, एखादा आशाळभूत व्यक्ती असेल आणि त्या आशाळभूत व्यक्तीला ते अन्न समजा खायचंय आणि ते अन्न खायचंय परंतु खिशात पैसे नाही, मग अशा वेळेस त्याची नजर जर त्या अन्नावरती जर गेली तर ते अन्न पायरवलं जातं बरं का. ध्यानात ठेवा. म्हणून अन्नावरती कोंबड्याची नजर पडू नये बरं का, कोंबड्याची नजर पडू नये. पुन्हा सांगितलं जातं विठ्ठलाच्या श्रीची नजर पडू नये. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, माझ्या पदरचं काही नाही. तसंच अन्न पायरवलं सुद्धा जातं. संदीपान महाराजांनी एक सुंदर उदाहरण सांगितलं. एके ठिकाणी ते गेले आणि गेल्यानंतर एक व्यक्ती डोळ्यावर पट्टी बांधून जेवत होती म्हटले. आणि मग त्या व्यक्तीला विचारलं, बाबा तू असं काय करतो, डोळ्यावर पट्टी बांधून तू काय जेवतो? त्यानं सांगितलं, काय करू म्हटले महाराज, जर माझी नजर ताटातल्या अन्नावरती जर पडली तर ते अन्न मला पचत नाही. बघा, त्याची स्वतःची नजर त्याच्याच ताटावरच्या अन्नावरती पडल्यानंतर ते अन्न जर त्याला पचत नसेल तर त्याची नजर जर दुसऱ्याच्या अन्नावरती जर पडली तर त्याचं काय होत असेल, नाही का. शेष नारायण भगवान परमात्म्याचं खूप सुंदर उदाहरण आहेत, आपल्याला सांगायला या ठिकाणी वेळ नाही. सजनो, अन्न पायरवलं जातं. तसं अन्नामध्ये, अन्न तसं पूर्ण परब्रह्म आहे, ही गोष्ट बरोबर आहे, पण काही ठिकाणचं अन्न टाळायचं. आता चातुर्मास लागलेला आहे, ध्यानात ठेवा. चातुर्मासाच्या कालखंडामध्ये कांदा लसूण खायचा नाही. आता तो का निश्चित मानला वगैरे, सर्व साधुशाहीमध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्ती हे सगळे नियम सांभाळतात. आपल्याला सर्व सांगायला वेळ नाही, परंतु चातुर्मासाचा कालखंड आजपासून म्हणजे एकादशी पासूनच, नाही का, हे सगळे नियम काय करायचे आहेत, आपण आपल्या जीवनात अंमलात आणायचे. नाही एकादशी पासून तर निदान उद्या काय आहे, गुरुपौर्णिमा, उद्यापासून तरी हे नियम किमान 4 महिन्यासाठी आपण काय करायचे, सांभाळायचे. आणि त्याचा फायदा पण होईल बरं का. ज्याला साधनानिष्ठ जीवन जगायचंय त्यानं अगोदर आहाराचा आणि विहाराचा विचार केला पाहिजे. आहार शुद्ध सत्वशुद्धी, सत्वशुद्ध ध्रुवा स्मृती. अगोदर आहाराची शुद्धी ही केलीच पाहिजे जीवनामध्ये. चला, जास्त लांबत जाईल दृष्टांत पण बघा, या व्यक्तीने ते ऐकलं की बा ठीक आहे, या व्यक्तीने ठरवलं की मला मात्र आता हॉटेल मधलं अन्न खायचं नाही, कारण अन्न पायरवलं जातं कदाचित. आणि म्हणून त्यानं नियम केला. अण्णाने सांगितलं, तीच व्यक्ती आळंदीला गेली आणि गेल्यानंतर एकादशीचा दिवस होता बरं का, एकादशीचा दिवस होता. आणि अशा एकादशीच्या दिवशी सकाळी सकाळी धर्मशाळेमधून बगलेमध्ये आपले असणारे कपडे घेतले आणि घेतल्यानंतर बरोबर अगदी त्या असणाऱ्या इंद्रायणीच्या घाटाकडे निघाला. आणि निघाल्यानंतर रस्त्यामध्ये नाही का, ते हॉटेलवाले लोक असे विचित्र आहे महाराज बरं का, जे भजे खाणारे असतात त्यांना आतमध्ये बसवतात आणि भजे तळायला मात्र रस्त्यावरती येतात बरं का. असा उलटा कार्यक्रम आहे त्यांचा. खाणारे आतमध्ये आणि भजे कुठं काढतात, बाहेर. ही व्यक्ती तिथं गेली आणि गेल्यानंतर जेव्हा तो सुंदर वास आला, नाही का, आल्यानंतर कान तिकडे आकृष्ट झाले, म्हणजे अगोदर डोळे तिकडे आकृष्ट झाले. पाहत चला, अरे म्हटले काय करावं बाबा, भजे तर खूप गोड आहे, नियम तर आपण केला हॉटेल मधलं खायचं नाही. थोडा वेळ तिथंच तसाच वास घेत राहिला, निदान तेवढी तरी शांतता. म्हटले जाऊ दे, आता खायचे नाही ठरवलं, तेवढी तरी शांतता. थोडासा 4 पावलं पुढे गेला
पुढे गेल्यानंतर पुन्हा पाय माग ओढवले, पुन्हा पाठीमाग आला, पुन्हा आणखी 2-4 मिनिटं तिथंच आस्वाद घेत राहिला आणि पुन्हा म्हटलं आता जाऊ द्या, म्हटले बघा ठरवलंच होतं आपण, पण मग आजच्या दिवस काय हरकत आहे, आजच्या दिवस काय हरकत आहे. पुन्हा तिथून निघाला आणि तसाच हॉटेलमध्ये गेला, बिना आंघोळीच काय केलं त्या ठिकाणी खाल्लं आणि बाहेर पडला. सज्जनो ध्यानात ठेवा, आपल्या जीवनामध्ये निश्चय माणसं करतात, पण निश्चय मात्र टिकत नाहीत. तुकोबारा सांगतात, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची बळ, तुका म्हणे तेची बळ, तुका म्हणे तेची बळ, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची बळ, तुका म्हणे तेची गोष्टीमध्ये निश्चय पाहिजे. चातुर्मासाचा कालखंड आहे. सज्जनो ध्यानात ठेवा, चंद्रशेखर महाराजांसारखे महात्मे असतील. मी पंढरपुरातही कीर्तनामध्ये हा विषय सांगून गेलो. चंद्रशेखर महाराज असतील, चैतन्य महाराज देगलूरकर असतील, आमचे राऊत बाबा असतील, जा बरं यांच्याकडे तारखा मागायला, तुम्हाला चातुर्मासामध्ये यांच्या तारखा मिळणार नाही का? मग हे काही करतच नाही, करतात. पंढरपूर क्षेत्रामध्ये 4 महिने हे व्यक्तिमत्व कुठं बाहेर हलत नाहीत महाराज. 4 महिने पंढरपुरामध्ये, आणि आजपासून नाही, पूर्व परंपरा यांची चातुर्मासाची परंपरा आहे. या कालखंडामध्ये साधना करतात, पांडुरंगाच्या चरणारविंदाजवळ जाऊन भगवंताचं दर्शन, सगळ्या प्रकारच्या गोष्टी, आणि आपल्याकडे जे ज्ञान आहेत ते ज्ञान संपूर्ण जगताला वाटण्यासाठी ही मंडळी काय झालेली आहेत तर त्या ठिकाणी सरसावलेली. सज्जनो ध्यानात ठेवा, निश्चय जीवनामध्ये पाहिजे, आढळ निश्चय पाहिजे. काही जरी झालं तरी चालेल, परंतु मी माझ्या निश्चयापासून दूर जाणार नाही. म्हणून 4 महिने चातुर्मासाचा कालखंड आहे. सज्जनो, आजपासून जीवनामध्ये प्रेरणा घ्या, आजपासून जीवनात प्रेरणा घ्या. कालच मी एक व्यक्तीला जाऊन भेटून आलो बरं का, ध्यानात. कोण व्यक्ती? गृहस्थी व्यक्ती बरं का, गृहस्थी व्यक्ती. त्या गृहस्थी व्यक्तीला भेटून आलो. तुम्ही मला का गेले भेटायला? याचं कारण असं आहे सज्जनो, घरची प्रचंड श्रीमंती, चांगल्या पद्धतीची श्रीमंती, आंबेवाडी गावाचं नाव आहे, अवश्य जाऊन भेटून या. सज्जनो, त्या व्यक्तीने निश्चय केला, राम शब्द हाताने लिहायचा आणि कृष्ण हरी मुखाने उच्चारण करायचं. किती कोटी जप करणारे? 13 कोटी जप. रोजचा किती जप लिहितात ते? 41,250. रमेश महाराज किती जप लिहितात? रोजचा 41,250 एवढा जप रोजचा राम नामाचा लिहायचा आणि कृष्ण हरी मुखाने उच्चारण करायचं. 9 वर्षामध्ये 13 कोटी जप मौन धरून ती व्यक्ती लिहिते. सज्जनो ध्यानात ठेवा, खऱ्या अर्थाने संत महात्म्यांच्या वचनाचा परिणाम अशा व्यक्तींवरती झालेला आहे बरं का. म्हणून सज्जनो, टाइमपास मध्ये जीवन आपलं वाया घालू नका. मानवी देहाचा प्रत्येक एक क्षण अत्यंत महत्वाचा आहे. या क्षणाचा सदुपयोग करा. इथून मागे तुम्ही अनेक कीर्तन ऐकले असतील, वाया गेलेली नाही, पण इथून पुढे आजच्या कीर्तनामधून एवढा प्रबोध घ्या की किमान रोज 5,000 आणि जप केल्याशिवाय मी माझ्या जीवनामध्ये एकही दिवस जेवण करणार नाही. फक्त एवढाच एक नियम घेऊन जा. आणि तुम्हाला सांगतो असं नाही सज्जनो, ध्यानात ठेवा, आम्ही सुद्धा रोज 31,000 जप या चातुर्मासाच्या कालखंडात, पूर्वीचा जो नियम होता, पूर्वी अनुष्ठान कालखंडामध्ये 31,000 रोजचा जप करायचा, त्याच्याशिवाय दिवस जात नव्हता. मध्यंतरी थोडेसे नियम खंडित झाले, पण ठरवलं रोज 31,000 जप. 31,000 जप जर रोजचा जर झाला तर 12 वर्षामध्ये 13 कोटी नामस्मरण होतं आणि देव प्रत्यक्षात भेटतो बरं का. प्रत्यक्षात याच डोळ्याला देवाचं दर्शन होतं. सज्जनो ध्यानात ठेवा, म्हणून कुठंतरी नियम ठेवा, निश्चय ठेवा. तुकोबारायांच्या जीवनामध्ये बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, आपली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला, चित्तामध्ये निश्चय दृढ झाला. आणि ज्याच्या चित्तामध्ये निश्चय दृढ झाला तो आपल्या निश्चयापासून ढळत नाही. विठ्ठल विठ्ठल. ध्रुव महाराजांना आढळ पदावरती भगवान परमात्म्याने बसवलं, पण ध्रुव बाळाचा आढळ निश्चय
जीवनामध्ये त्यांना काय झाला, कामी आला. नारद महर्षी गेले आणि नारद महर्षी गेल्यानंतर छोटस मुलगा, आता संपूर्ण असं भागवतातला विस्ताराने वर्णन करायला आपल्याला वेळ नाही त्या ठिकाणी. धर्म अर्थ काम आणि मोक्ष 4 पुरुषार्थासाठी 4 प्रकारचे जे मुख्यत्वाचे दृष्टांत भागवतामध्ये आलेले आहेत, त्याच्यामध्ये जो काही अर्थ नावाचा पुरुषार्थ आहेत, हा अर्थ नावाचा पुरुषार्थ याच्यासाठी ध्रुव बाळाचं उदाहरण श्रीमद भागवतामध्ये विस्ताराने सांगितलेले. सज्जनो बघा, ध्रुव बाळाने आपल्या जीवनामध्ये निश्चय केला की नाही, मला त्या देवाची प्राप्ती करायची, आणि म्हणून गेले. जात असताना नारद महर्षी मध्यंतरी भेटले आणि भेटल्यानंतर नारदाने सांगितलं, अरे बाळा कुठे चालला? काही नाही म्हटले, महाराज निघालो अरण्यामध्ये. कशासाठी? म्हटले भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. प्राप्ती करून काय करायचंय? काही नाही, बस माझ्या सावत्र आईने मला माझ्या वडिलांच्या मांडीवरून काय केलेलं आहे, खाली उतरवलेलं आहे, आणि मला माझ्या वडिलांची मांडी पुन्हा प्राप्त करायची. म्हटले एवढ्यासाठी? अरे म्हटले चाल चाल, माझ्या शब्दाला एवढं प्राधान्य आहे की तुझे वडील उत्तानपाद राजा माझं ऐकल्याशिवाय राहणार नाही. तुला मी काय करतो, तुझ्या वडिलांची मांडीच तुला पाहिजे. मांडीच काय, संपूर्ण राज्य तुला द्यायला लावतो. नाही म्हटले महाराज, आता मात्र मी जंगलामध्ये जाणार, अरण्यात जाणार आणि भगवंताची प्राप्ती करून घेणार. पुन्हा नारदाने सांगितलं, अरे वन अरण्य काही सामान्य नाही, फार अवघड आहेत. तिथं गेल्यानंतर श्वापद राहतात, हिंस्र पशुपक्षी असतात, आणि मग तिथं गेल्यानंतर तू काय करशील? तो म्हटला, महाराज काहीच काळजी करायचं काम नाही. बघा, ध्रुव बाळाचा विश्वास बरोबर आपल्या आईवरती सुद्धा होता. बघा, ध्रुव बाळाने सांगितलं, महाराज तुम्ही म्हणता जंगलामध्ये गेल्यानंतर हिंस्र पशुपक्षी असतात, पण माझ्या आईने मला सांगितलं, जसे हिंस्र श्वापद राहतात तसं आपला रक्षण करणारा भगवान परमात्मा सुद्धा त्या जंगलामध्ये आहेत. आश्चर्य वाटलं नारदांना, आश्चर्य वाटलं नारदांना. मग नारद महर्षी त्या ठिकाणी म्हटले की अरे बाबा, हे बघ ध्यानात ठेव, मी तुला सांगण्याचा प्रयत्न करतोय पदोपदी, पण तू ऐकत नाही. अरे तुला जे पाहिजे ते मी द्यायला तयार आहेत ना. म्हटले नाही महाराज, मला काहीच नको, आता माझा निश्चय आहे, मी जंगलामध्ये जाणार आणि तिथं गेल्यानंतर माझी साधना करणार आणि भगवंताचं दर्शन घेणार. पण पुन्हा त्या ध्रुव बाळाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही कोण? त्यावेळेस त्याने सांगितलं, मी नारद. नाही 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 म्हटले, तुम्ही नारद असू शकत नाही, तुम्ही नारद असू शकत नाहीत. म्हटले का? कारण माझ्या आईने मला सांगितलेलं आहे, ज्यांना ज्यांना नारदाची भेट झाली ते जन्म मरणाच्या पलीकडे गेले, आणि त्यांचा असणारा संपूर्ण माया असेल, त्यांचा मोह असेल, या माया मोहाने युक्त असणारा संसार, त्याचं निरसन नारदांच्या कृपेने झालं. मग मी चाललेलो आहे भगवत प्राप्तीसाठी, आणि तुम्ही मला जर भगवत प्राप्तीपासून दूर करतायत, याचा अर्थ तुम्ही नारद असू शकत नाही. सजनो, छोटस बालक आहे. किती वय आहेत? 6 वर्षाचं वय आहे. पण 6 वर्षाच्या बालकाच्या मुखामधून आलेले हे शब्द नारद महर्षींनी ऐकले, डोळ्यातून घळघळ घळघळ अश्रू आले. आणि सज्जनो, त्या छोट्याशा बालकाला नारदांनी आलिंगन दिलं. काहींच्या जीवनामध्ये 6 वरती 0 येतो, 60 वर्षाचं वय होतं, परंतु कधीच या असणाऱ्या संसाराविषयी त्याला किळसही येत नाहीत, या संसाराचा विटाळही त्याला वाटत नाहीत. आणि आपल्याच असणाऱ्या घर परिवारामध्ये नाही का, त्रिकूट कोसल्याने घर सायासे केले, याच न्यायाने आपल्याच घरामध्ये काय करतो, या मायेच्या वेष्टनामध्ये बहुसंख्य प्राणी आपल्या जीवनाचा सत्यानाश करतायत. नारदांनी कवटाळलं आणि सांगितलं, ध्रुवा अरे हे बघ, ज्या नारदांचं वर्णन तुझ्या आईने केलं तो नारद मीच आहे, फक्त मी तुझी परीक्षा पाहिजे. पण बाळा ध्यानात घे, तू भगवत प्राप्तीसाठी चाललेला आहे. मग भगवत प्राप्तीसाठी जात असताना तुला एक नियम माहिती आहेत का? एक नियम माहिती आहेत का? म्हटले काय नियम आहेत? माता पिता बंधू बहिणी कोणी न पवली माता पिता बंधू बहिणी कोणी न पवली
चरण गे तो सुखाई वाट एकला दुःख भोगी कुंभे पाप जात एकला दुःख भोगे हे पाप हो येथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचून घड्याळ खूप पुढे चाललेला आहे नाहीतर पुन्हा रमेश महाराज म्हणतील फक्त यांनी अभंग नावालाच घेतला सोडवला काहीच नाही नाही का. माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्टमित्र स्वजन सखे हे तो सुखाची मांडणी एकला आम्ही दुःख भोगी कुंभपाक जाचणे उद्या गुरुपौर्णिमा आहे तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचोनी. बाळा आपणही आपल्या जीवनात नामस्मरण घेतो नामस्मरण चिंतन करतो परंतु जोपर्यंत तेच नाम सद्गुरूंच्या मुखामधून येत नाहीत तोपर्यंत केलेलं नामस्मरण वाया जात नाहीत परंतु त्याची जेवढी फलश्रुती प्राप्त व्हायला पाहिजे तेवढी मात्र जीवनात होत नाही. म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये गुरु हा केलाच पाहिजे कारण का सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी संसारी तार सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी सद्गुरु वाचोनी संसारी तार हे नसेची निष्ठक आण कोणी नसेची निष्ठक आण कोणी इंद्र चंद्रदेव इंद्रचंद्रदेव इंद्रचंद्रदेव ब्रह्मादिक कोणी इंद्रचंद्रदेव 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 ब्रह्मादिक कोणी तेथे कोणी सोडविना एका सद्गुरु वाचुने सद्गुरु वाचुने संसारी तारक नसेची निष्ठंक आन कोणी. बघा उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती पुरविती आरती शिष्याची या आणि म्हणून या दृष्टिकोनातून सद्गुरूंची गरज आहे. नारद महर्षीने सांगितलं बाबा तू तुझ्या जीवनात सद्गुरू केले का त्यावेळी ध्रुवाने सांगितलं नाही मग जा तुला सद्गुरू करावे लागतील. त्यावेळी ध्रुवानं काय केलं पुन्हा माघारी आले का ध्रुव माघारी नाही आले म्हटले महाराज नाही का आता काय कुठे जाण्याची गरज आहे नाही का तुमच्यासारखे असणारे सद्गुरू तुमच्या कृपेने रावणांसारखे मुक्त झाले नाही का रावणासारखे मुक्त झाले मग आता मात्र इथं दुसऱ्या सद्गुरूची गरज काय तुम्हीच मला या ठिकाणी काय करा दीक्षा द्या. सजनो नारद महर्षींनी त्या बालकाचं चातुर्य पाहिलं आणि त्या ठिकाणी मंत्र दिला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम 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 भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते माऊली ज्ञानोबा सुद्धा सांगतात ओम नमो भगवते वासुदेवाय द्वादशाक्षरी मंत्र न जपसी काय. या दृष्टिकोनातून हा मंत्र सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. कोणताही मंत्र घ्या कोणताही म्हणजे भलता सलता नाही बरं का तो प्रामाणिक असावा. जसं बाबाजी आपले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी त्याच्या पाठीमागे गुरु परंपरा असावी. मग रामकृष्ण हरी असू द्या ओम नमः शिवाय असू द्या ओम नमो भगवते वासुदेवाय असू द्या रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा असा असेल हरे कृष्ण हरे राम असेल कली संतरण उपनिषदामध्ये हरे कृष्ण हरे राम हा सुद्धा मंत्र आलेला आहे. सजनो ध्यानात ठेवा यापैकी कोणताही मंत्र असू द्या गुरुगम्य अशा पद्धतीच्या मंत्राने आपल्या जीवनामध्ये मनुष्य किंवा साधक परिपूर्णतेपर्यंत जात असतो नामधारक परिपूर्णतेपर्यंत जात असतो. ज्यावेळी
नारद महर्षीने हा मंत्र दिल्यानंतर ध्रुव बाळ आढळ स्थितीमध्ये साधनेमध्ये रममाण झाले. ध्रुव बाळाची कशा पद्धतीची परीक्षा झाली की अन्नाचा त्याग केला, पाण्याचा त्याग केला. आणि ज्या वेळेस हा जो वायू आहे, कारण का या असणाऱ्या ऑक्सिजन शिवाय शरीर चालू शकत नाहीत, पण ध्रुवाने ज्यावेळेस प्राण रोखले, बाहेरचा श्वास बाहेर, आतला आत आपले प्राण रोखले, त्यावेळेस संपूर्ण जगताचा प्राण गुदमरायला लागला. लोक घाबरले आणि त्यावेळेस भगवान परमात्मा प्रकट झाले ध्रुव बाळाच्या समोर. कशाचा परिणाम? निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. अजून एक उदाहरण सांगतो, भजन करा विठ्ठल विठ्ठल. हो बघा, पेशव्यांचं श्मश्रू कर्म करण्यासाठी न्हावी आले आणि ते न्हावी दादा आल्यानंतर पेशव्यांची दाढी करायला लागली. दाढी करत असताना थोडासा वस्तारा गालाला असा चटकून गेला. पेशवे असे दचकल्यानंतर न्हावी हसायला लागला. हसल्यानंतर महाराजांनी विचारलं, त्या पेशव्यांनी विचारलं, काय झालं हसायला? काही नाही म्हटले महाराज, सहज असतो. सहज नाही, सांग. जोपर्यंत तू सांगत नाहीत तोपर्यंत तुला जाता येणार. म्हटले महाराज, हसायला या गोष्टीचं आलं की एवढासा वस्तारा तुमच्या गालाला लागला, तुम्ही एवढे घाबरले. प्रत्यक्षात जर युद्धभूमीवरती तुम्ही जर गेले तर तुमचं काय होईल, आणि म्हणून मला हसायला आलं. पेशवे होते ते. दाढीचं कर्म आटोपल्यानंतर सांगितलं, मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत जायचं नाही. आणि श्मश्रू कर्म आटोपल्यानंतर समोर एक भालदार होता, त्याला बोलवलं इकडे. आल्यानंतर या न्हाव्याला सांगितलं, आपला हात खाली ठेव. त्यानं आपला हात खाली ठेवला, वरून आपला पाय ठेवला आणि जो भाला घेतला दोन्ही हाताने वरून मारला. अगोदर त्यांच्या पायाचा छेद त्या भाल्याने केला, नंतर त्या असणाऱ्या न्हाव्याच्या हाताचा छेद करून भाला जमिनीमध्ये घुसला. न्हावी मोठ्याने ओरडायला लागला, महाराज हे काय केलं, हे काय केलं? काय केलं म्हणजे, अरे युद्धभूमीवरती गेल्यानंतर आमच्या सैनिकांचा बाणा कसा असतो याचा नमुना तुला दाखवला. सज्जनो ध्यानात ठेवा, बाजीप्रभू देशपांडे यांच्या बाबतीमध्ये जर पाहिलं तर ती पावनखिंड लढवत असताना बाजीप्रभूंचं मस्तक पडलेलं होतं, मस्तक छाटलं गेलेलं होतं. तरी सुद्धा जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज सुरक्षित स्थळावरती गेले नाही तोपर्यंत हे शिर खाली पडलेलं होतं. तरी सुद्धा बाजीप्रभू देशपांडे यांचे हात चालू होते आणि सपासप समोरून येणारे जे सैनिक होते ते मरत होते. याला निश्चय म्हणतात सज्जन, याला निश्चय म्हणतात. म्हणून तुकोबारा सांगतात, बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, आपली कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. संत महात्म्यांच्या संगतीमध्ये जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारांना कळालं की या जगामध्ये आपलं कोणीच नाही, आपलं कोणीच नाही हे प्रत्येकाला कळतं, परंतु वळत मात्र नाही. नाही का? बरेच लोक आहे घरी शिव्या खातात, नाही का, घरी शिव्या खातात, काही काही मार पण खातात, नाही का, पण चार भिंतीच्या आतमध्ये असतो, नाही का. आणि खऱ्या अर्थाने शहाण्याला शब्दाचाच मार पाहिजे महाराज, बरं का. प्रत्यक्षात मारलंच पाहिजे असं काही नाही, शहाण्याला शब्दाचा मार पाहिजे. कुठंतरी त्याच घरामध्ये डोकावण्यापेक्षा आपण प्रत्येकाने ध्यानात ठेवा, आपली किंमत राहावी वाटत असेल, मानवी जीवनाची सफलता व्हावी वाटत असेल तर कधीतरी घरामधून निदान 4 महिने चातुर्मासाच्या कालखंडामध्ये जा, पंढरपूर क्षेत्रात जा, आळंदी क्षेत्रात जा, त्र्यंबकेश्वर क्षेत्रात जा, नसेल तर नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावरती जा. आपल्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही सज्जनो, ध्यानात ठेवा. म्हणून कधीतरी घर सुद्धा सोडण्याचा प्रयत्न करा. सज्जनो, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारांच्या अंतकरणामध्ये हा दृढ निश्चय झाला. तुमच्या आमच्या जीवनामध्ये संत महात्म्यांची वचनं आपण ऐकतो, पण ऐकल्यानंतर आपल्या अंतकरणामध्ये ती जी वचनं आहेत त्याचा कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाहीत. परंतु काही जे साधक आहेत त्यांच्या जीवनामध्ये या असणाऱ्या सांसारिक जीवनाची वस्तुस्थिती त्यांना कळाली. संत महात्म्यांची जी वचनं आहेत त्यांचा परिणाम त्यांच्या अंतकरणामध्ये खोलवर झाला. आणि ज्यावेळेस हे संत महात्मे सांगतात,
तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी या जगामध्ये चक्र पाणी सोडून कोणी वाचू शकत नाही. चक्र पाणी शब्दाचा अर्थ आहे पाणी म्हणजे हात, आणि ज्यांच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आहेत त्या भगवान परमात्म्याचं नाव आहे चक्रपाणी. सजनो, हा जो संसार आहे या संसाराचा विच्छेद करण्यासाठी भगवंताचं असणारं जे सुदर्शन चक्र आहेत नाही का, हे सुदर्शन चक्र अत्यंत महत्वाचं आहे. नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा सुदर्शन यावा घरटी फिरे भोवती. या दृष्टिकोनातून हे जे सुदर्शन चक्र आहेत तर ते कशा कशाचा चंदा करतं नाही का, कशा पद्धतीनं गदा अहंकाराचा चंदा करते वगैरे, हे सगळं विस्ताराने वर्णन आलेले. असो सजनो, या साधकाच्या अंतकरणामध्ये, या आंधळ्याच्या पांगळ्याच्या मुक्याच्या बहिऱ्याच्या अंतकरणामध्ये बोलती साधू संत जीवा वाटे हुरहुर. संत महात्म्यांनी काय केलेलं आहे, आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी, भगवत तत्वाच्या प्राप्तीशिवाय किंवा देवाच्या दर्शनाशिवाय तरुणोपाय नाही हे ऐकलं, आणि ऐकल्यानंतर तो देव कुठे आहेत तर तो देव लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. बोला लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. तेथील उभासे विटेवर तेथील पुंडलिक वैद्यराज शोभे चंद्रभागातीर. बोलती साधू संत जीवा वाटे उर बोलती साधू संत जीवा वाटे उर तो भगवान परमात्मा आहे कुठे. आता याचं विस्तारानं प्रथम चरणाचं वर्णन श्री नर्मदा गौमाता युट्यूब चॅनल मध्ये 2 कीर्तनं यापूर्वीची याच अभंगावरती टाकलेले आहेत, अवश्य ऐका. असो मृत्युलोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर. तेथील मोकाशी, मोकाशी शब्दाचा अर्थ मालक, उभा असे विटेवर. विटेवर का उभा राहिला तर त्याचं कारण असं आहे की विटेवर उभा राहिला आणि कटेवरती हात ठेवले. सजनो, ती वीट कोण आहेत, ती वीट कोण आहे तर ती वीट प्रत्यक्षात इंद्रदेवच त्या विटेच्या रूपाने झालेला आहे. जसं
खंडेराव महाराजांचा असणारा अश्व म्हणजे घोडा कोण आहेत तर चंद्र. प्रत्यक्षात चंद्रानेच काय केलेलं आहे, खंडेराव महाराजांच्या अश्व म्हणजे वारूचं काय केलेले आहे त्या ठिकाणी अवतार घेतलेला आहे. तसं ही वीट कोण आहेत तर प्रत्यक्षात इंद्रदेव आहे. सजनो, प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये ध्यानात ठेवा, इंद्रपद जरी आपल्याला मिळालं तरी सुद्धा मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. मृत्यू लोकामध्ये त्या इंद्राला सुद्धा पुण्याची पावटी सरल्यानंतर यावं लागतं. आणि ध्यानात ठेवा, इंद्र पदावरती जरी गेला, ब्रह्मदेवाच्या पदावरती जरी गेला, तरी जोपर्यंत तो भगवंताला शरण जात नाहीत तोपर्यंत त्याच्या जीवनामध्ये जन्म मृत्यूच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत. याच इंद्राने विचार केला की मी अनेक वेळेस माझ्या जीवनात इंद्रपद भोगलं परंतु मला समाधान वाटलं नाही, म्हणून शेवटी तो इंद्र त्यानं पाहिलं की आपल्याला फक्त जीवनामध्ये जन्म मृत्यूच्या या धावपळीमधून नाही का, इंद्रपद सुद्धा 1000 वेळेस जे इंद्र झाले त्यांना सुद्धा पुन्हा मानव म्हणून सुद्धा जन्माला यावं लागलं. गुरुवरे कुरेकर बाबा आणि एक सुंदर उदाहरण त्या रामायणात सांगतात की अगदी मुंगळ्याच्या रूपाने सुद्धा त्या इंद्राला काय करावं लागतो, जन्म घ्यावा लागतो. हे इंद्राच्या लक्षात आलं, कारण त्याच्या लक्षात आलं की तोपर्यंत जीवाला विसावा नाही. तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा, आहे पंढरी विसावा. तुका म्हणे आहे पंढरी, आहे पंढरी विसावा, लोक वारीमध्ये जात असताना वेळापूर जवळ जातात आणि तिथं धावा असतो बरं का. त्या धाव्यावर लोक का पळतात, बऱ्याच जणांना जर विचारलं तर का पळतात तुम्ही नाही का, तर तिथं अभंग म्हटला जातो, सिंचन करता मूळ वृक्ष ओलावे सकळ, पान चोऱ्याचे दार वगैरे संपूर्ण अभंग आहेत नाही का. त्याच्यातलं हे शेवटचं चरण आहे. बघा, लोकांना बऱ्याच जणांना विचारलं की तुम्ही का पळतायत, बऱ्याच जणांना काहीच माहिती नाही. तो म्हणतो ते पुढचे पळतात म्हणून आम्ही पळतो नाही का, पुढचे पळतात म्हणून आम्ही पळतो. एके ठिकाणी काय झालं, एक गृहस्थ होता आणि त्या गृहस्थाच्या बाबतीमध्ये असं झालं की त्याला वडिलांनी सांगितलं, अरे म्हटले भाकरी वगैरे घेऊन तू मळ्यामध्ये लवकर ये, 12 वाजता मी तुझी वाट पाहतोय. नेमका प्रसंग असा झाला की तो गृहस्थ जो होता त्याला जायचं होतं मळ्यामध्ये, परंतु तेवढ्यामध्ये पोस्टमन आला आणि पोस्टमनने काय केलं, पत्र म्हणून सांगितलं आणि ते पत्र काय केलं, शेजारीन बाईच्या हातामध्ये त्या ठिकाणी दिलं. दिल्यानंतर त्या शेजारीन बाईने घेतलं, हिच्याकडे आणून दिलं आणि आणून दिल्यानंतर नेमकं ज्या बाईचं ते पत्र होतं तर त्याच बाईचं ते पत्र आणि तिने पाहिलं. विचारलं त्या याला कुठून आलेलं आहे, म्हणले काही नाही, तुमच्यावाल्या माहेरवरून पत्र आलेलं आहे. आणि मग ते पत्र घेतलं. घेतल्यानंतर ते पत्र तिला काही वाचता येत नव्हतं. तिला वाचता येत नव्हतं म्हणून तिने काय केलं, ते पत्र आपल्या नवऱ्याकडे दिलं. वाचावं म्हटलं एवढं पत्र. आता ते पत्र हातामध्ये घेतलं, त्यानं त्या पत्राकडे पाहिलं आणि पाहिल्यानंतर पठ्ठ्या रडायलाच लागला. हिला असं वाटलं की ज्या अर्थी पत्र यांच्या हातामध्ये दिलं आणि हे रडायला लागले, माझी आई आजारी होती, याचा अर्थ माझ्या आईचं काहीतरी बरे वाईट झालं. जे बाई आता हा रडायला लागला, हा रडायला लागल्यानंतर ती रडायला लागली, ती रडायला लागल्यानंतर मोठमोठा आवाज यायला लागला म्हणून शेजारच्या आया बाया गोळा झाल्या, सगळ्याच रडायला लागल्या. सगळ्याच रडायला लागले. इकडे 12 वाजले, 1 वाजले सुद्धा, तरी सुद्धा बाळू काही भाकरी घेऊन येत नाहीत. म्हणून बाळूचं असणारं म्हातारं तिथं आलं आणि आल्यानंतर पाहिलं तर अरे बापरे, काय हल्लकोल्लोळ, घरामध्ये सगळ्यांचा रडण्याचा कार्यक्रम चालला. मग रडत असताना शेवटच्या बाईला विचारलं, म्हणले बाई काय झालं नेमकं, तू का रडते? काय नाही म्हटले, ती सखूबाई रडते म्हणून मी रडते. त्यानं तिला विचार, तू का रडते? म्हटले ती ठकूबाई रडते म्हणून. शेवटपर्यंत प्रकरण गेलं याच्या बायकोपर्यंत, तू का रडते? म्हटले ते रडतात म्हणून. मग बापाने विचारलं मुलाला, तू का रडतो? नाही, त्यानं सांगितलं, बाबा
तुम्ही लहानपणी म्हणत होते शाळेत जा शाळेत जा शाळेत जा, पण तुमचं ऐकलं नाही, त्याचा परिणाम आज मला वाचता येत नाहीत. तेव्हा या बाकीच्यांना कळालं हा का रडतोय, नाही का. म्हाताऱ्याला असा राग आला, जी पेकाटात लात घातली, म्हणले भडव्या इथं बसला, हा मी मळ्यात वाट पाहतो. सजनो ध्यानात ठेवा, तसं पंढरपूरला जाताना त्या विसाव्यावरती बरेच लोक धावतात, पण त्याचा अर्थ काय, त्याचा अर्थ अजून बऱ्याच जणांच्या लक्षात येत नाही. काही म्हणतात तुकोबारायांच्या पाठीमागे चोर लागले होते, आता तुकोबाराय आम्ही सदैव सुडके, नाही का. मग चोर लागले ठीक आहेत, काही म्हणतात काम क्रोधी चोर लागले, अमुक लागलं तमुक लागलं. सजनो, हा अभंग जो आहे हा प्रतिकात्मक चिंतनात्मक अभंग आहे. बघा, कोणत्याही प्रकारचं पद जरी आपल्याला मिळालं, किती संपत्ती जरी जीवनामध्ये जरी मिळाली, तरी परंतु जोपर्यंत आपण पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदाची कायेनं वाचेनं मनानं जीवानं शरणागती करत नाहीत, तोपर्यंत असणारा हा जो संसार आहे, हा संसार आपल्यापासून दूर होत नाहीत. जोपर्यंत आपण संसारापासून दूर होत नाहीत, तोपर्यंत जीवनामध्ये असणारी धावपळ संपत नाहीत, तोपर्यंत आपल्या जीवनामधली असणारी पळापळ संपत नाहीत, जन्म मृत्यूची एरझार संपत नाहीत. एकदा देवाचं जर दर्शन झालं तर मागील परिहार, पुढे नाही शीन, अनंत जन्माचा शीन गेला. सजनो, मागच्या अनंत जन्माचा आणि परिहार होत असतो. परिहार झाला किंवा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला, म्हणजे या दृष्टिकोनातून मागच्या सगळ्या दुःखाचा परिहार होतो. पुढे नाही शीन, अनंत जन्मीचा शीन गेला. याच्यासाठी भगवंताची शरणागती महत्वाची. मग माऊली ज्ञानोबा सुद्धा सांगतात, अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंदे भैन तिही लोकी, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहिरा आपुलिया. शेवटच्या चरणात सांगितलं, आपले संसाठी, संसाठी म्हणजे आपल्या आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी, आपले संसाठी करुणी ठेला. या दृष्टिकोनातून तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा. जोपर्यंत त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदावरती जाऊन आणि आपण मनपूर्वक स्थिर होत नाहीत, तोपर्यंत जन्म मरण रूप संसार हा बाजूला जात नाही. इंद्राच्या लक्षात आलं की बस आता याच ठिकाणी सुख आहेत, ते भगवान परमात्म्याच्या चरणारविंदावरती. म्हणून इंद्र प्रत्यक्षात काय झाला, वीट होऊन आणि पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंदाच्या खाली स्थानापन्न झाला. आता भगवान परमात्मा कायमस्वरूपी विटेवरती आहेत. कारण का, काही क्षत्र असे की त्या क्षत्राचा प्रलयात सुद्धा नाश होत नाही. काशी क्षेत्र प्रलयात नाश होत नाही, वृंदावन क्षेत्र प्रलयात नाश होत नाहीत, पंढरपूर क्षेत्र प्रलयात नाश होत नाहीत. पूर्वी आळंदीला गेल्यानंतर सिद्धेश्वराच्या मंदिराच्या पाठीमागे प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांनी खूप सुंदर अशा पद्धतीचा मोठा लेख लिहिलेला होता. त्या लेखामध्ये अगदी ओव्या आणि काही श्लोक लिहिलेले होते. प्रलयातही नाश न होणारे अविनाश तीर्थ श्रीक्षेत्र आळंदी, आळंदीचा सुद्धा नाश होत नाही. म्हणून सज्जनो, पंढरपूर क्षेत्रामध्ये पांडुरंग परमात्मा कायमचे नित्य युगे 28 विटेवरी उभा. 28 युग झाले अजून विटेवरती उभे आणि अजून सुद्धा म्हणजे कायमस्वरूपी नित्य त्या विटेवरती ते उभे. मग पांडुरंग परमात्मा नित्य विटेवरती उभे, मग परमात्मा आहे याचा अर्थ वीट सुद्धा कशी आहेत, सुरक्षित आहेत. म्हणून हे इंद्राला कळालं, हे चंद्राला कळालं, हे ब्रह्मदेवाला सुद्धा त्या ठिकाणी कळालेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये त्याचं चिंतन आलेलं आहे. सज्जनो, या दृष्टिकोनातून पंढरपूर क्षेत्रामध्ये गेल्याशिवाय तो चक्रपाणी आणि त्याची शरणागती केल्याशिवाय आपल्याला सोडवत नाहीत. हे संत महात्मे कंठरवाने सांगतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचून पण सर्वच ऐकतात असं नाही. या अभंगामधील असणारा भाग्यवान आंधळा, या अभंगामधील असणारा भाग्यवान पांगळा, या अभंगामधील असणारा भाग्यवान मुका, या अभंगामधला असणारा भाग्यवान बहिरा, याने या सर्व प्रकारच्या गोष्टी ऐकल्या आणि ऐकल्यानंतर त्यानं प्रार्थना केली. मृत्युलोकी एक नगर, त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभा असे विटेवर, पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागातीर, बोलती साधू संत, संत महात्मे बोलतात. त्या बोलण्याने याच्या अंतकरणात हुरहुर निर्माण झाली
आणि त्याने त्या संत महात्म्यांना प्रार्थना केली अभंगाच्या ध्रुवपदामध्ये. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. असणाऱ्या आंधळ्याने, पांगळ्याने, मुक्याने, बहिऱ्याने हे वर्णन ऐकलं. विस्ताराने हा आंधळा कसा, तर मजनाई हातपाय हे असणारं पांगळ्याचं वर्णन आहे. डोळा पडले झापड हे आंधळ्याचं वर्णन आहेत. कर्ण हे बधीर झाले हे असणारं बहिऱ्याचं वर्णन आहेत. वाचा बोले बोबड हे मुक्याचं वर्णन आहे. त्याने ते ऐकलं. त्याच्यात ती शक्ती नाही. बघा माऊली ज्ञानोबा सांगतात, ना तरी पाडस वाघूर करांडी, नाही का. जसं एखाद्या वाघुरीमध्ये अडकलेलं पाडस जर खरोखर आपल्या मुखाने ती वाघूर कुरताडून जर बाहेर येईल, तरीच मायेची पैलथडी पाहती जीव या दृष्टिकोनातून, तरच हा जीव मायेच्या पैलतीराला जाऊ शकतो, अन्यथा नाही. जर मुंगीने मेरू पर्वताचं उल्लंघन जर केलं, तरच हा जीवात्मा या असणाऱ्या मायेच्या पलीकडे, संसाराच्या पलीकडे स्वबळाने जाऊ शकतो. अर्थात मुंगी मेरू पर्वताचं उल्लंघन करू शकत नाहीत. अडकलेलं वाघुरीमध्ये अडकलेलं पाडस आपल्या मुखाने वाघूर कुरतांडून त्याच्या आतून बाहेर पडू शकत नाहीत. तसा जीव आपल्या स्वबळाने त्या परमतत्वापर्यंत पोहोचू शकत नाहीत. कारण का, तर तो दिन आहे. दिन शब्दाचा अर्थ आहे इंद्रिय पंगिस्त झालेले. इंद्रियाची दिने आम्ही केलो नारायणे. मग
अशा दिन इंद्रिय पंगिस्त झालेल्या जीवाला याच्या पलीकडे काढणारे कोण असतील तर ते साधू संत. का तर ते दयेचे सागर आहेत. साधू संत मायबाप जे का दयेचे सागर. इच्छामणी गणेश मंदिरात याचं चिंतन करून गेलो. साधू संत मायबाप जे का दयेचे सागर. भावाचे मुख्य स्थान भक्तीचे माहेर. तीही केले कृपादान मस्तकी ठेवेला कर. त्यांनी कृपादान केलं. सजनो, व्यावहारिक लोकांची कृपा जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यापेक्षा संत महात्म्यांची कृपा जीवनात अत्यंत महत्वाचे. कारण कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती, कृपादान केले संती. हो हो, कृपादान केले संती कल्पांती हे सरेना. संत महात्म्याने केलेलं कृपेचं दान जीवनामध्ये संपू शकत नाहीत. पहा, संत महात्मे कृपा कोणत्या पद्धतीनं करतात. दर्शनात, स्पर्शात, शब्दात. कृपया शिष्य देहके. उद्या जर तुम्ही पुन्हा कीर्तन जर ऐकलं तर दर्शन कृपा काय, शब्द कृपा काय, स्पर्श कृपा काय, या सर्व प्रकारच्या कृपा संत वाङ्मयामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. कृपा कटाक्ष न्याहाळिले आपुले पदी बैसविले, ही कोणती आहेत तर दर्शन कृपा आहे. स्पर्शात येऊनिया कृपावंते. सद्गुरु स्वामी तुकया नाते. हात ठेविला मस्तकी प्रसाद देऊन केले सुखी. निळोबारायांना जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांनी वैकुंठावरून येऊन आणि काय केलं तर मस्तकावरती हात ठेवून आणि निळोबारायांचा उद्धार केला. याला स्पर्श कृपा म्हणतात. आणि शब्द कृपा ती आहेत की संत महात्म्यांच्या मुखामधून येणारी वचन. आली मुखा वाटे, आली मुखा वाटे, मुखावाटे अमृत वचने. उत्तीर्णता येणे नो हे जन्मे. नाही का तुका म्हणे तुम्ही उदार कृपाळ शृंगारिले बाळ कौतुके. या दृष्टिकोनातून संजनो, या संत महात्म्यांच्या मुखामधून येणारी वचन ही शब्द कृपा आहे. शब्द कृपेमध्ये नारदांची कृपा वाल्मिक ऋषी व वाल्या कोळ्यावरती झाली. अंगुली मालावरती गौतम बुद्धांची कृपा झाली. एवढंच नाही तर संत महात्म्यांची कृपा अनेक ठिकाणी अनेकांवरती झालेली. आजही जर गाथेवरती विश्वास जर असेल तर जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारांची त्या शब्दांची कृपा आपल्यावरती झाल्याशिवाय राहणार नाही. परंतु गाथेवरती विश्वास पाहिजे बरं का. गाथेवरती विश्वास पाहिजे. ज्ञानेश्वरीवरती विश्वास पाहिजे की हीच वचन, हीच असणारी जी अद्याक्षर आहे, हीच असणारी जी काही अमृत आणि वाणी आहे, याच अमृत वाणीच्या द्वारे माझा उद्धार होणार आहे. सजनो, या दृष्टिकोनातून तीही केले कृपादान मस्तकी ठेवेला कर. माया मोह निरसले शुद्ध झाले कलेवर. आता ही कृपा करत असताना हाताने कराचा सुद्धा स्पर्श झालेला मस्तकी ठेवेला कर. आणि याच बरोबर शब्द कृपा झाली ती अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. पावती नामज सांगाते मार्ग दाबिला निष्ठा. बोध दिला सांगाते मार्ग दाबिला निष्ठा. हो भ्रांती हे समण गेली दिसू लागली वाट. भ्रांती हे समण गेली दिसू लागली वाट. हो नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. एका जनार्दनी
उपकार करा या मातते शेवटच्या चरणात नाथ बाबा सांगतात त्यांनी शब्द कृपा कशी केली आणि त्यांनी काय दिलं. गुरुवरे घुले बाबा सांगायचे ज्ञानाची देवाणघेवाण नाही, देवाणघेवाण ही बोधाची आहे. त्या संत महात्म्याने आम्हाला तो बोध दिला. जववरी अर्जुना तो बोध भेटेना मना, जोपर्यंत बोध भेटत नाहीत तोपर्यंत जीवनामध्ये साधना करायची. आता बघा कायम कायम आपल्याला जीवनामध्ये साधनेमध्ये सिद्धता पण आहेत आणि साधनेमध्ये साधना ही भक्ती पण आहे. परंतु खऱ्या अर्थाने जीवाला परिपूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून जोपर्यंत तो बोध भेटत नाही साधना तरी कुठपर्यंत करायची तर साध्य प्राप्त होत नाही तोपर्यंत. जसं पंचदशिकारांनी वर्णन केले पलालम्यो धान्यम त्यजत ग्रंथम आशेषतः बरं का. पंचदशिकारांनी वर्णन केलेले की जसं आपण धान्याचं असणार सुरुवातीला आपण जे धान्य कापतो मग धान्य कापल्यानंतर म्हणजे ते बाजरी असेल मका असेल ती कापतो. कापल्यानंतर घरी आणेपर्यंत आपण काय करतो तर त्याचे असणारे जे ताटं असतील त्याच्यासह त्याला घेऊन येतो, त्या कंसासह घेऊन येतो. नंतर आल्यानंतर काय करतो ते कंस त्या ताटापासून बाजूला करतो नाही का. त्याच्यापासून बाजूला केल्यानंतर त्याची मळणी केली जाते आणि मळणी केल्यानंतर धान्य जे आहेत ते सार बाजूला काढून घेतलं जातं आणि फलकट असणारं त्या धान्याच्या वरचे जे काही टरफल असतील ते बाजूला केले जातात बरं का. तसं ध्यानात ठेवा. आपल्या जीवनामध्ये आपण अभ्यास करतोय कुठपर्यंत करायचा कुठपर्यंत करायचा. ठराविक कालखंडानंतर आपलं साध्य प्राप्त झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा बाजूला काढाव्या लागतात बरं का. ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा बाजूला काढाव्या लागतात. नाहीतर शब्द पांडित्यामध्ये अडकणारे अनेक लोक ब्रह्मराक्षस सुद्धा झाले बरं का. ध्यानात ठेवा. अनेक लोक शब्द पांडित्यामध्ये अडकून आणि ते ब्रह्मराक्षस सुद्धा झाले नाही का. आता याच्या पुढचं मी बोलत नाहीत, बोललो असतो पण नको ते मिरच्या लागतील लोकांना त्यामुळे मी बोलत नाही. सजग जा. म्हणून बरेच लोक शब्द पांडित्यामध्येच अडकून गेलेले महाराज. याच्या व्यतिरिक्त त्यांच्या जीवनाचा काहीच उद्देश राहिला नाही. ऐकणारे सुद्धा मीटर लावूनच येतात. सोडवता आला का अभंग यांना, काय बोलले अभंगावरती, काय म्हणजे सगळं हे सगळी मंडळी शब्द जंजाळामध्ये शब्द जालम महारण्यम चित्त भ्रमद कारणम अशी स्थिती निर्माण झालेली. कीर्तन ऐकून सुद्धा लोक भ्रमाते महाराज, कीर्तन करणारे सुद्धा भ्रमाते आज बरं का. कारण ते तेवढ्यातच अडकून पडलेले, याच्या पलीकडे त्यांचं विश्वच नाही. कधी कधी काही लोकांची क्यू येते महाराज, एवढे विद्वान म्हणून समाजात मिरवतात पण ते एवढे शब्दामध्ये अडकून पडलेले आहेत की त्याच्या पलीकडे त्यांचं विश्वच नाही. आणि ते शब्द तुकोबरायचे जसे रत्न म्हणून वापर करतात तसं नाही. यांच्या जीवनात भ्रम पैदा करणारे हे शब्द आहेत. त्या ठिकाणी लोकांना सुद्धा न बुद्धिभेदम जनय ज्ञानाम कर्म संज्ञानाम असं सांगितलं तरी सुद्धा विद्वान म्हणून घेणाऱ्या सुद्धा लोकांना फक्त शब्द जंजाळामध्ये फसवतायत. याच्या पलीकडे जाणं गरजेची गोष्ट आहे. म्हणून विचारसागर ग्रंथामध्ये वेद आणि गुरु सुद्धा आत्मप्राप्तीनंतर मिथ्या मानलेले बरं का. विचारसागर ग्रंथामध्ये वेद आणि गुरु यांना सुद्धा मिथ्यात्व दिलेलं आहे. आता आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली. सजनो ध्यानात ठेवा. आता कधी कधी आम्ही कीर्तनाला येतो, येताना उशीरच होतो, नाविलाज आहेत, खूप पाठीमागं प्रचंड लोड आहेत महाराज, प्रचंड लोड आहे, खूप धावपळ आहे. आणि मग अशा याच्यामध्ये कधी गायी उपवाशी असतात ते पाहावं लागतं. कधी कधी आपण निघायची वेळ कोणीतरी आलेलो असतो, कधीतरी कोणी कीर्तनाची तारीख घ्यायला, खूप धावपळ असते प्रचंड महाराज. आणि इथं आला का हे चोपदार महाराज, चला महाराज तिकडं ते मंदिर आहे नाही का. ठीक आहे गेलं पाहिजे मंदिरात, नाही असं काही नाही, पण तो उशीर झाल्यानंतर आपण जरी सरळ निघून कीर्तनाच्या गादीपर्यंत आलो याचा अर्थ त्या देवाचा उपहास आहेत असं नाही. सजनो ध्यानात घ्या, तो देव कळाला म्हणूनच कीर्तन करतोय जीवनामध्ये, निरपेक्ष भावनेनं त्याच्यासाठीच कीर्तन करतो. तो काही का होईना अंशात कळाला नाही का. ठीक आहे आता त्यांचं कर्तव्य, चला महाराज मंदिरामध्ये, ठीक आहे नाही असं काही, पण आता किती दिवस तिकडं पण जायचं बरोबर आहे की नाही. बरं जोपर्यंत तुम्ही पंढरपूरची वारी करणार, कुठपर्यंत करणार बरं, पाय चालतात तोपर्यंत बरोबर आहे का नाही. हात पाय थकल्यानंतर मग पंढरपूरची वारी आहे, मग आता करायची का नाही करायची वारी, करायची करायची.
पण ती वारी आपल्याला पडल्या पडल्या अंथरुणावरती घडावी याच्यासाठी आज वारी करत असताना सावधानतेनं वारी करा. चालत असताना मी पंढरपुरात कीर्तन करत असताना मार्गी चालता पाऊला पाऊली चिंता विमावली पांडुरंग इथंच चिंतन करून गेलो. त्याच्यावरती सुद्धा जव हे सकळ सिद्ध आहेत. असो, विषय लांबवत नाहीत. वारी करत असताना सावधानता, प्रत्येक पाऊलाला नामस्मरण घडलं पाहिजे. पुन्हा चित्ती तुझे पाय डोळा रूपाचे ध्यान, अखंडमुखी नाम तुमचे वर्णावे गुण. तिथं गेल्यानंतर घोंगड्या बांगड्या खरेदी करण्याच्या भानगडीत पडू नका. फार लय धावपळ करू नका. पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागे स्नान, विधी तो हरिकथा. बस आपल्या जीवनात चंद्रभागा मातेचं स्नान करा, विधी तो हरिकथा. भगवंताचं चिंतन ऐका, ते कीर्तन ऐका, ते शब्द कृपा आपल्यावरती हो द्या. आणि मग झालं तर दर्शन करा. मी दर्शन करणाऱ्यांच्या विरोधात नाही, पण उगीच तुडवा ताडव करून मधीच बारी तोडून काही न विचार तुम्ही असं का करता. अहो, ते तुकोबाराने सांगितलं देव जोडे तरी करावा अधर्म. असं अधर्म सांगितलं का? असं नाही सांगितलं त्या ठिकाणी. शक्य झालं तर करा महाराज, नसेल तर हरिकथा, भगवंताची कथा ऐका, संत कथा ऐका. आळंदीला गेले इंद्रायणी स्नान, विधी तो संत कथा, हरिकथा, हे सगळं जीवनामध्ये श्रवण करा. आणि सज्जनो, त्या पांडुरंग परमात्म्याचं ध्यानात ठेवा. त्याच्या सुद्धा अंतकरणामध्ये आपली कुठंतरी जागा निर्माण करा. तुका म्हणे ऐसे अर्थ ज्याचे म्हणी, त्याची चक्रपाणी वाट पाहे, नाही का? आणि सज्जनो, भगवान परमात्मा सुद्धा म्हणतात, तुम्ही जाता गावा हुरहुर माझ्या जीवा. अरे भगवंताचे भक्त पंढरपूरवरून निघाल्यानंतर, आता उद्या पौर्णिमेला माऊली ज्ञानोबाराय आळंदीच्या दिशेनं निघतील, तुकोबाराय देहूच्या दिशेनं निघतील, नामदेव बाबा आपल्या नरसे, म्हणजे ठीक आहे एक प्रतिकात्मक आहे, नाथ बाबा आपल्या पैठणच्या दिशेनं निघतील. आणि त्यावेळेस भगवान परमात्मा सुद्धा रडतात महाराज. भगवान परमात्मा सुद्धा रडतात, तुम्ही जाता गावा हुर हुर माझ्या जीवा. पण ती हुरूर कोणाची वाटती? बोलती साधू संत जीवा वाटे हुरूर. संत महात्म्यांच्या वचनावरती विश्वास ठेवून ज्यांना त्या क्षेत्रामध्ये तुम्ही संत मायबाप एवढा उपकार करा, न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. अशी आर्ततेची भावना, आर्ततेची प्रार्थना. तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे म्हणे. आणि पुन्हा संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीसी आवडे मनासी किंवा आवडी मानसी, नाही का? कधी एकादशी आषाढी हे अशा ज्याच्या जीवनामध्ये एक रूपतेनं त्याला देवाचं स्वरूप कळालं, त्याची भगवान परमात्मा वाट पाहतो. असे वारकरी ज्या वेळेस घराच्या दिशेने येतात त्यावेळेस भगवान परमात्म्याला सुद्धा हुरूर वाटते की आता पुन्हा हे कधी येणार, पुन्हा हे कधी येणार. मस्त जनो ध्यानात ठेवा, अशा पद्धतीनं वारी करा. भगवंताच्या समोर गेल्यानंतर पाहता श्रीमुख सुखावले सुख, डोळ्यांची भूक नवजे माझ्या, अशी स्थिती झाली पाहिजे की काय महाराज एक प्रमाणे बघा, तृप्ती भुकेली काय करू माये. या दृष्टिकोनातून तृप्ती भुकेली, तृप्तता त्या ठिकाणी होतच नाही. किती जरी भगवान परमात्म्याचं दर्शन केलं, लांचावले मन लागली से गोडी, ते जीवेन सोडी आयशे झाले. अगदी मन असं लांचावलं पाहिजे त्या ठिकाणी. ते नामदेव महाराज पठाडे त्या लोणच्याचं उदाहरण सांगायचे. लोणच्याची खातो, खाल्ल्यानंतर नाही का त्या कोयट्यामध्ये काही शिल्लक राहत नाही तरी चावून चावून खातो, पुन्हा बाहेर काढतो, पुन्हा त्या ठिकाणी तोंडात घालतो. याला म्हणतात लांचावले मन. त्याच पद्धतीनं पंढरीश पांडुरंग परमात्म्याला पाहिल्यानंतर मन असं लांचावलं पाहिजे. तृप्ती भुकेली काय करू माई, पाहता श्रीमुख सुखावले सुख, सुख सुखावलं पण डोळ्यांची भूक नवजे माझ्या, जिवे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास पिके पुढे, श्रवणाची वाट चोखाळली शुद्ध. इथं सुद्धा शब्दाचं चिंतन केलेलं आहे बरं का या ठिकाणी. म्हणजे श्रवणाची वाट, श्रवण कसं चोखाळतं, शुद्ध कसं होतं, स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. श्रवणाची वाट चोखाळलेली शुद्ध, गेले भेदाभेद निवारुणी, महामळे मन होते जे गादले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. काय झालं, तुका म्हणे माझ्या जीवीचे जीवन, विठ्ठल निधान सापडले. आणि हे सगळं संत महात्म्यांच्या बोधामृत वचनानुसार होत राहतं. अशी वारी करा, तुम्हाला जरी हातापायाने त्या ठिकाणी हातापायामध्ये पाठव्य राहिलं नाही तरी सुद्धा तुम्ही घर बसल्या पांडुरंग परमात्म्याची वारी करू शकतात. म्हणून आपल्या जीवनामध्ये या सगळ्या स्थितीला प्राप्त होण्यासाठी संत महात्मे बोध देतात. बोध दिला मज संगाते, मार्ग दाविला नीट. आणि नका जाऊ आड राणी ऐसी गरजती पुराणी, आड रानाने जाऊ नका.
विषय ओढी भुलले जीव ह्या विषयाच्या आडरानाने जीव चाललेला आहेत. आडराणी भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शिव या दृष्टिकोनातून सुद्धा इतर आडरानाने आपण जाऊ नका. तर संत महात्म्याचे शब्द, संत महात्म्यांचा बोध, त्याच्यावरती विश्वास ठेवा. बोध दिला माझं सांगा ते मार्ग दाविला त्याचा परिणाम भ्रांती समोर गेली दिसू लागली वाट. नाचत प्रेमछंदे, नाचत म्हणजे आता अंतरंग स्पर्शी जीवनामध्ये ती भगवान परमात्म्याची असणारी भक्ती प्राप्त झाल्यामुळे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्तीच्या दृष्टिकोनातून अंतकरणामध्ये आणि आनंदाचे तरंगाच्या तरंग उठतायत आणि आतमध्ये त्या विशाल आनंदाच्या साम्राज्यावरती हा जो जीव आहे, हा जो दीन झालेला आंधळा पांगळा मुका बहिरा बसलेला आहे आणि आता त्याच्या जीवनात तृप्तता आहे, तृप्तता आहे, तृप्तता आहे. या दृष्टिकोनातून आता मात्र त्याला कशाचीच गरज राहिली. नाचत प्रेमछंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज आपले बाबूराव बाबा सजन देशपांडे यांचं प्रथम वर्ष सध्या आणि त्यानिमित्ताने ही सेवा माझ्याकडे दिलेली आहेत. माझ्या जीवनामध्ये कीर्तन करत असताना हास्य विनोदापेक्षा मी आपल्या सरळ आत्मस्थितीला खूप प्राधान्य देतोय. निश्चितच या शब्द वचनांचा आपल्या जीवनामध्ये काही चांगला सकारात्मक परिणाम होईल अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. म्हणा थोडक्यात चालू म्हणा. भाव दिला मज सांगते मार्ग दाविला नीट, मार्ग दाविला नीट, मार्ग दाविला नीट. भाव दिला मज सांगते मार्ग दाविला नीट, मार्ग दाविला नीट, मार्ग दाविला नीट. भ्रांती समूळ गेली दिसू लागली वाट, दिसू लागली वाट, दिसू लागली वाट. नाचत प्रेमचंदे चालू लागलो सपाट, चालू लागलो सपाट, चालू लागलो सपाट. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा, तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा. नामाचा त्यावरी नाचवा,
वर्ष श्राद्धाची कीर्तनं बहुतेक बाहेर करत नाहीत. सर्व समाज आपला आहे, सगळ्यांना विनंती, ह्या सगळ्या गोष्टी मला शक्य होत नाहीत. डबल कीर्तन करणं तर शक्यच होत नाहीत, त्यामुळं मी वर्ष श्राद्धाच्या कार्यक्रमाला बाहेर येत नाही. कृपया कोणी असा राग म्हणू नये की इथंच का आले तिथंच का आले. आज आमचे नितीन भाऊ आहे शिंदे बाहेळेचे, आपल्या आश्रमाची खूप जवळून सेवा करत असतात. गायींचा चारा असेल, अनेक गोष्टी असतील. या ठिकाणी प्रत्येक मनुष्य मातृऋण, पितृऋण, देवऋण, ऋषीऋण आणि समाजऋण या 5 प्रकारच्या ऋणाने बंदिस्त असतो. तसं समाजाचं काही ऋण आहे, ते ऋण फेडण्यासाठी एखाद्या ठिकाणी यावं लागतं. आता आमचे जसे रमेश महाराज आहे, जात नाहीत कुठं वर्ष श्राद्धाला, पण त्यांनी एखादी सेवा दिली तर जावं लागतं. कारण का, ते नित्य आपल्या आश्रमाला जोडलेले चांगले साधक आहेत. या दृष्टिकोनातून कुठं कुठं जावं लागतं. म्हणून काही ठिकाणी जरी नाही आलो तरी कोणी राग तितकासा म्हणू नये. कारण श्राद्धाची सेवा मी रुई आणि माझी जन्मभूमी नांदूर मधमेश्वर आणि गाजरवाडी सोडून कुठंच ही सेवा मी करत नाहीत. म्हणून या दृष्टिकोनातून आज जरी आलो असेल तर कोणी फार आग्रह धरू नये. विठ्ठल जय जय. जय जय विठाल जय जय विठाल जय जय विठाल जय